मित्रांनो, कालच सिडकोकडून नवी मुंबईमध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती एक नवीन लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भात आपण कालच्या भागात थोडक्यात माहिती पाहिलेली की नेमका किती घरे उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर अनेकांच्या कमेंट्स आले की सर इथील घरांची संख्या काय आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत, त्यांच्या किमती काय आहेत, नेमकं अनामत रक्कम किती आहे, जे प्लॉट्स उपलब्ध झालेले आहेत ते कुठे आहेत, त्यांची किंमत काय आहे, त्यांची ऑनलाईन प्रोसेस काय आहे किंवा या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा असे अनेक प्रश्न आलेले आहेत। आता आपण ह्या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेमका या लॉटरीसाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी सदनिका अर्थातच फ्लॅट्स घरे उपलब्ध झालेले आहेत, त्यांचा एरिया काय आहे, त्यांची किंमत काय आहे, नेमकं लोकेशन कुठे आहे आणि अनामत रक्कम काय आहे आणि इतर अटी व शर्ती काय आहेत हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। मित्रांनो, जी काही सोडत सिडकोकडून जाहीर करण्यात आलेली आहे, जवळजवळ 4158 घरांसाठी ही सोडत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळजवळ 404 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि बाकीचे अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG साठी 3754 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्याच्याशिवाय आपण पाहिलेलं आहे की नेरूळ स्टेशनमध्ये 3 कमर्शियल प्रेमाइसेस आहेत, जुईनगर रेल्वे स्टेशनमध्ये 3 कमर्शियल प्रेमाइसेस आहेत। त्याशिवाय एक प्लॉट हा 5 स्टार हॉटेलसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्याच्याशिवाय निवासी जे काही भूखंड आहेत रेसिडेन्शियल प्लॉट्स ते जवळजवळ 64 आहेत आणि त्याच्याशिवाय जे निवासी आणि वाणिज्यिक रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असे एकूण 5 प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आता याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, ही जी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे खूप म्हणजे जी काही आहे जुन्या किंवा शिल्लक घरांची सोडत आहे। ह्याच्यापैकी म्हणजे जो काही खारघर नोड आहे, कळंबोली आहे, तळोजा आहे आणि द्रोणागिरी आहे, 4 नोड्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि दुकानं जी आहेत ती घनसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आता याच्या संदर्भात घरांच्या बाबतीतल्या आपण आज माहिती पाहणार आहोत, नेमकं कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध झालेली आहेत, त्यांच्या किमती काय आहेत, ही सर्व माहिती आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सोडतीचे वेळापत्रक आपण सर्वप्रथम पाहूया की नेमकं त्याचा शेड्यूल काय आहे। सिडको सोडत ऑगस्ट 2022 वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे दिनांक 31 ऑगस्ट 2022 बुधवारी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ऑनलाईन अर्जाची नोंदणीची सुरुवात झालेली आहे मित्रांनो 1 सप्टेंबर 2022 अर्थातच आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे। अर्थातच आज गुरुवार आहे आणि दुपारी 12 वाजल्यापासून हे सगळे डिटेल्स सिडकोने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले आहेत। ऑनलाईन अर्जाची नोंदणी समाप्ती म्हणजे तुम्हाला ऑनलाईनची अर्जाची जे काही डेडलाईन आहे ती आहे 3 ऑक्टोबर 2022 सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात होणार आहे 1 सप्टेंबर 2022 गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून ही सुरुवात होणार आहे। सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची समाप्ती, आता ऑनलाईन अर्ज तुम्ही कधीपर्यंत करू शकता तर 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। लक्षात घ्या, अर्जाची नोंदणीची तारीख आहे 3 ऑक्टोबर आणि अर्जाची शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर आणि ऑनलाईन पेमेंट स्वीकृती आहे 1 सप्टेंबर 2022 गुरुवार दुपारी 12 वाजल्यापासून तुम्ही ऑनलाईन पेमेंट या लॉटरीसाठी करू शकता। त्यानंतर 7 क्रमांक पहा, ऑनलाईन पेमेंट NEFT किंवा RTGS स्वीकृती अंतिम दिनांक। लक्षात घ्या, तुम्हाला जर बँकेत जाऊन NEFT किंवा RTGS करायचं आहे फिजिकली तर त्याची तारीख आहे 7 ऑक्टोबर 2022 शुक्रवारी रात्री 11:59 पर्यंत तुम्ही ते पेमेंट करू शकता। 8 क्रमांक NEFT RTGS चलन स्वीकृती समाप्ती, जर तुम्ही चलनद्वारे NEFT RTGS चलन काढून जर तुम्ही पेमेंट करायचं असेल तरी त्यासाठी 7 ऑक्टोबर हीच तारीख आहे, म्हणजे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ते चलन जनरेट करू शकता आणि बँकेत जाऊन भरू शकता। सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी महत्त्वाचं आहे। जी चेकलिस्ट आहे, पहिली चेकलिस्ट फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे 14 ऑक्टोबर 2022 शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता ही म्हणजे लिस्ट जाहीर केली जाणार आहे, चेकलिस्ट जाहीर केली जाणार आहे। त्यानंतर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी अर्थातच प्रारूप यादी अंतिम यादी 2 मध्ये लक्षात घ्या। प्रारूप यादी म्हणजे चेकलिस्ट असते, जर समजा तुमच्याकडे डिटेल भरताना काही चुकलं असेल किंवा काही कमतरता असेल तर ती तिथे त्या ठिकाणी दाखवली जाईल आणि नंतर तुम्हाला 1-2 दिवसाचा कालावधी दिला जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही ते करेक्शन करून घ्यायचं आहे।
आणि त्यानंतर अंतिम यादी ही प्रसिद्ध केली जाणार आहे 18 ऑक्टोबर 2022 मंगळवारी दुपारी 3 वाजता. नंतरचं पहा मित्रांनो 11 क्रमांकाचा सोडत होणार आहे मित्रांनो, ती होणार आहे सिडको भवन सभागृह 7वा मजला CBD बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी ही सोडत होणार आहे. दिनांक आहे मित्रांनो 19 ऑक्टोबर 2022 बुधवारी सकाळी 11 वाजता ही लॉटरी फुटणार आहे. ही लॉटरी जाहीर केली जाणार आहेत. अर्थातच भाग्यवंत विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो सोडतीमधील यशस्वी व प्रत्यक्ष यादीवरील अर्जदारांची नावे सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. अर्थातच विजेत्यांची यादी ही सिडकोच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे 19 ऑक्टोबर 2022 बुधवारी सायंकाळी 6 वाजता. आता पाहूया मित्रांनो या सोडतीमध्ये उपलब्ध घरांचा तपशील. तर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा तपशील अशा प्रकारे आहे. अनुक्रमांक, योजनेचे ठिकाण, सदनिकेचा प्रकार, सदनिकेचा ताबा देण्याचे वर्ष आणि एकूण सदनिका. तर एक क्रमांक पहा, सेक्टर क्रमांक 40 खारघर या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच EW साठी एकूण उपलब्ध घरे आहेत 20 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत 165. अशी एकूण खारघर या ठिकाणी 185 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ही सगळी घरे ताबा देण्यास तयार आहेत, रेडी टू मूव्ह आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो दुसरं सेक्टर क्रमांक 15 कळंबोली या ठिकाणी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 49. त्यापैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 7 आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 42 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ही सगळी घरे तयार आहेत. त्यानंतर सेक्टर क्रमांक 12 द्रोणगिरी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकूण उपलब्ध सदनिका आहेत 118 आणि सर्वसाधारण प्रवर्ग एकूण उपलब्ध सदनिका आहेत 429 आणि एकूण अशा दोन्ही गटासाठी एकूण 547 सदनिका द्रोणागिरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 4 क्रमांक पहा, सेक्टर क्रमांक 21 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EW साठी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 26 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 121. एकूण सेक्टर क्रमांक 21 तळोजा या ठिकाणी 147 सदनिका उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या सदनिका ही सगळी घरे तयार आहेत. त्यानंतर सेक्टर क्रमांक 22 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच EWS ज्याला PMAY म्हटलं जातं त्याचे एकूण उपलब्ध घरे आहेत 23 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत 97. अशी एकूण सेक्टर क्रमांक 22 तळोजा या ठिकाणी एकूण 120 सदनिका तयार आहेत. त्यानंतर सेक्टर क्रमांक 27 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 64 घरे आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 404 घरे उपलब्ध आहेत. एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 486 आणि सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत, ताबा देण्यास तयार आहेत. त्यानंतर 7 क्रमांक पहा, सेक्टर क्रमांक 34 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकूण 122 सदनिका उपलब्ध आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 950 सदनिका उपलब्ध आहेत. अशा एकूण सेक्टर क्रमांक 34 या ठिकाणी एकूण 1072 सदनिका उपलब्ध आहेत. या सगळ्या सदनिकांचा ताबा किंवा या सगळ्या घरांचा ताबा मिळणार आहे मार्च 2023 पासून. त्यानंतर 8 क्रमांक, सेक्टर क्रमांक 36 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 3. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 1391 आणि सेक्टर क्रमांक 36 तळोजा या ठिकाणी एकूण उपलब्ध सदनिकांची संख्या आहे 1394 आणि याचाही ताबा मार्च 2023 पासून पुढे दिला जाणार आहे. त्यानंतर शेवटचा मित्रांनो सेक्टर क्रमांक 37 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच EW साठी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 21 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 154 आणि सेक्टर क्रमांक 37 तळोजा या ठिकाणी एकूण उपलब्ध सदनिकांची संख्या आहे 175. त्यानंतर मित्रांनो सर्व योजनेची एकूण जर बेरीज केली सर्व एकत्रित घरे केली तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 404 सदनिका आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3754 सदनिका आहेत. अशा एकूण सिडकोच्या लॉटरीतील एकूण उपलब्ध सदनिका आहेत 4158. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो घरांच्या किमती काय आहेत. तर या ठिकाणी पहा सदनिकेची किंमत जी दिलेली आहे ती आपण पाहूया. अनुक्रमांक, योजनेचे नाव, प्रकार, चटई क्षेत्रफळ आणि विक्री किंमत. तर 1 क्रमांक पहा, सेक्टर क्रमांक 40 खारघर या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जी काही घरे आहेत त्यांचा कार्पेट एरिया आहे 25.81 अर्थातच 277 हा कार्पेट एरिया आहे आणि विक्री किंमत आहे मित्रांनो 22,14,901 रुपये. आणि त्याच ठिकाणी सेक्टर 40 याच ठिकाणी जो सर्वसाधारण प्रवर्ग आहे जनरल प्रवर्ग आहे ज्यासाठी कुठलीही उत्पन्नाची अट नाही आहे त्या प्रवर्गासाठी एकूण 29.82 स्क्वेअर मीटर एवढी त्याची घरांचा एरिया आहे अर्थातच 320 हा कार्पेट एरिया आहे. त्याची किंमत आहे 31,72,388.
त्यानंतर 2 क्रमांक सेक्टर क्रमांक 15 कळंबोली या ठिकाणी EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा एरिया तेवढाच आहे 25.81 आणि किंमत आहे 22,398. त्याच ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 29.82 अर्थातच 320 एरियाची घरे आहेत. त्यांची किंमत आहे 31,32,253. सेक्टर क्रमांक 12 द्रोणागिरी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा कार्पेट एरिया तेवढाच आहे 25.81 अर्थात 277 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 22,18,059 रुपये. आणि सेक्टर क्रमांक 12 द्रोणागिरी या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग अर्थात जनरल पब्लिक याचा कार्पेट एरिया आहे 29.82 आणि यांची किंमत आहे 30,17,682 रुपये. अर्थातच हे सगळ्या किमती अलग अलग ठिकाणी वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 4 क्रमांक पहा सेक्टर क्रमांक 21 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जो काही घरे आहेत ते आहेत 25.81 अर्थातच 277 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 21,71,556. त्याच ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग 29.82 हा कार्पेट एरिया आहे अर्थात 320चा कार्पेट एरिया आहे. हा थोडा मागे पुढे होईल 320.80च्या आसपास एरिया आहे आणि त्याची किंमत आहे मित्रांनो 30,58,578. सेक्टर क्रमांक 22 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 25.81 चौरस मीटर एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे अर्थात 277च कार्पेट एरिया आहे आणि किंमत आहे 21,71,556. त्याच ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 29.82 अर्थात 320ची घरे आहेत. त्याचं किंमत आहे मित्रांनो 30,58,757. आणि तळोजा सेक्टर क्रमांक 27 या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एरिया तोच आहे 277 आणि 320. किंमत आहे EWS घरांसाठी 22,31,010 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी किंमत आहे 31,12,786 रुपये. त्यानंतर सिरियल क्रमांक 7 सेक्टर क्रमांक 34 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्पेट एरिया आहे 25.56. इथे 275चा कार्पेट एरिया दिलेला आहे आणि किंमत आहे 23,59,623 रुपये. आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी जे काही घरे उपलब्ध आहेत त्याचा कार्पेट एरिया आहे 29.6 अर्थातच 318 कार्पेट एरिया थोडा कमी झालेला आहे आणि किंमत आहे 34,40,716. इथे एरिया थोडा छोटा आहे आणि किंमत ही थोडी वाढवलेली आहे. नंतर आहे सेक्टर क्रमांक 36 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकूण ज्या सदनिक आहेत त्यांचा कार्पेट एरिया आहे 25.56 अर्थातच हा 275च्या आसपास कार्पेट एरिया येतो. किंमत आहे 23,59,623 आणि जनरल प्रवर्ग सर्वसाधारण प्रवर्ग मी परत सांगतो याला कुठलीही अट नाही. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 29.6 अर्थातच 318 स्क्वेअर फीटची घरे आहेत. त्यांचा जो किंमत आहे ती आहे 34,40,716. आणि शेवटचा मित्रांनो सिरियल क्रमांक 9 सेक्टर क्रमांक 37 तळोजा या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची घरे आहेत. त्यांचा कार्पेट एरिया आहे 25.81 चौरस मीटर अर्थातच 277 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 21,71,556. आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण जो कार्पेट एरिया आहे 29.82 अर्थातच 320चा कार्पेट एरिया आहे आणि किंमत आहे 30,58,578. ह्या सगळ्या किमती तात्पुरत्या स्वरूपात असून वाटपपत्र निर्गमित करते वेळेस बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढे चालून किमती ह्या थोड्याफार वाढू शकतात असे इथे स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत आपल्याला या लॉटरीमध्ये उपलब्ध घरांचा तपशील व्यवस्थित समजला असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो लवकरच आपण त्या ठिकाणी साईट व्हिजिट करणार आहोत. जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत EWS आणि LIG दोन्हीच्या सॅम्पल फ्लॅटबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत साईटवरती जाऊन. या ठिकाणी महत्त्वाचे 2 बद्दल लक्षात घ्या मित्रांनो. आता EWS अर्थातच LIG उत्पन्न गटाची उत्पन्न मर्यादा ही 6 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अर्थातच तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाखाच्या आत असेल तर तुम्ही EWS अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी तुम्ही अर्ज करू शकता. EWS साठी वार्षिक मासिक उत्पन्न हे 50,000पर्यंत आवश्यक आहे. पूर्वीची मर्यादा होती 25,000 पण आता याच्यात वाढ करून 50,000 रुपयापर्यंत EWS ची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. म्हणून ह्या 2 गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्याच्यानुसारच तुमच्या इन्कमचं कॅल्क्युलेशन करून सदर लॉटरीसाठी अर्ज करा. तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळो हीच RK प्रॉपर्टी न्यूज कडून सदिच्छा. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.